हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। आज आपण करतोय लिंबाचं लोणचं। हे लिंबाचं लोणचं 3 स्टेजेसमध्ये होते। स्टेज नंबर 1, स्टेज नंबर 2 आणि स्टेज नंबर 3। मग करूया सुरुवात, चला। या लिंबाच्या लोणच्यासाठी स्टेज 1 मध्ये आपण घेतोय 10 ते 12 लिंब आणि प्रत्येक लिंबाची 8-8 फोडी करून घेतोय आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या। स्टेज 2 मध्ये आपण 10 ते 12 लिंब या बरणीत टाकलीत। मी 3 चमचे मीठ टाकणार आहोत। लिंबाच्या लोणच्याची एक अशी टिप आहे की जेव्हा आपण लिंब मिठात टाकतो तेव्हा ती बरणी सकाळ संध्याकाळ जरा हलवायला लागते, नाहीतर त्याचा रंगही बदलतो आणि लिंब पण खराब व्हायची शक्यता असते। लिंबाच्या लोणच्याचे 3rd आणि फायनल स्टेजमध्ये आपण मसाला तयार करून घेतोय। त्यासाठी मी इथे घेतलंय 60 ग्रॅम मोहरीचा गर, 10 ग्रॅम मेथीचा गर, 2 लिंबाचा रस, चिमूटभर साखर, पाव चमचा हिंग, 4 चमचे लाल तिखट आणि मीठ इथे मी 6 चमचे घेणार आहे। त्यातलं 3 चमचे मी लिंबाला लावले आणि 3 चमचे आपण मसाल्यात वापरणार। इथे आपण हा मोहरीचा गर घेतलाय, त्याच्यावर टाकायचा मेथीचा, हिंग। लोणचं म्हणजे अर्थात हिंग जरासा जास्त लागतो। या लिंबाच्या लोणच्याला आपल्याला तेल अगदी कमी लागतं, 1.5 चमचा अगदी पुरतं ह्याला बस। आता हे आपण हिंगावरती असं हे तेल टाकायचं। आता हे थोडंसं थंड होऊन देऊयात। हे गरम असताना ह्याच्यात लाल तिखट कधी टाकायचं नाही। हा मसाला सगळा हे जेवढ्या घेतल्या 3 गोष्टी हे गार होऊ द्यायचं आता आणि मग लाल तिखट टाकायचं। आता आपण मीठ टाकूयात 3 चमचे। आता हे मीठ टाकल्यानंतर मी हलवते जरा, मसाला जरा गार होऊ देते। झालाच आहे जवळजवळ गार। आता आपण लाल तिखट टाकतो ह्याच्यात। आता छान हलवून घेऊयात। तर आता इथे आपला मसाला तयार झाला आहे। आता आपली ही जी 4 दिवस मुरलेली लिंब आहेत ती आपण सगळी लिंबाच्या रसासकट ह्याच्यात टाकूयात। छान हलवून घेऊयात। आता हा जो 2 लिंबाचा रस काढलाय तोही टाकायचा। चवीपुरती थोडीशी साखर, ह्याच्यात जमत। लिंबाच्या फोडींना मसाला लावून बरणीत ठेवले। 8 ते 10 दिवस आपण ते मुरत ठेवूया आणि 8 ते 10 दिवसानंतर ते आपलं लोणचं असं दिसेल। चला मग आपण ट्राय करूया सगळेच। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।